नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं गुरुकुल एओके क्लासेस मध्ये सहर्ष असं स्वागत. तर आज आपण 5वी स्कॉलरशिप यामधील बुद्धिमत्ता या विषयाचे अतिशय महत्त्वाचे 10 संभाव्य प्रश्न जर ते आपण काळजीपूर्वक बघितले तर तुम्हाला तशा प्रकारचे प्रश्न फायनल आल्यानंतर तुम्ही एकदम सोप्या प्रकारे ते सोडवू शकता. बघा आता पुढील प्रश्न. चला बघूयात पुढील प्रश्न. प्रश्न काय आहे पहिल्यांदा बघा. या वर्षी वाचन प्रेरणा दिनानिमित्त सहस्त्र पुस्तक वाचनाचा संकल्प करण्यात आला. या वाक्यात किती जोडाक्षरे आली आहेत? पहिल्यांदा तुम्हाला मित्रांनो जोडाक्षरे म्हणजे काय कळलं पाहिजे. जोडाक्षरे म्हणजे काय असतं तर त्या ठिकाणी दोन व्यंजने आणि एक स्वर या दोघांचे एकत्रीकरण म्हणजे असतं जोडाक्षर. या ठिकाणी तुम्ही कधीही ध्यानात ठेवा, जर अशा प्रकारचं तुम्हाला पोरांनो जोडाक्षर दिसलं तर ते लगेच जोडाक्षर असं मानायचं. बघा या ठिकाणी श दिसलं जोडाक्षर मानायचे आहे. नंतर ज्ञ असेल, त्र असेल, पोटातली रेग असेल, आडवी रेग असेल, रपार असेल, महाराष्ट्र मधला ट्र असेल आणि आठवा असणारे पोरांनो जोडून आलेले अक्षर. जर यामध्ये तुम्हाला पोरांनो कोणतेही दिसलं तर त्या ठिकाणी ते काय करायचं आपल्याला जोडाक्षर मानायचे आहे. मग या ठिकाणी बघा वर्षीमध्ये एक होतंय बघा. नंतर प्रेरणा दिनानिमित्त, सहस्त्र, पुस्तक, संकल्प आणि करण्यात. अशा ठिकाणी 1 2 3 4 5 6 आणि 7 या ठिकाणी आपल्याला मग 7 जोडाक्षरे गावली. कुठे पर्याय मग तो तर तो पर्याय क्रमांक आहे 2 नंबर. चला बघूयात प्रश्न क्रमांक 2. या ठिकाणी प्रश्न आहे क्रम पूर्ण करा. क्रम पूर्ण करा जर प्रश्न तुम्हाला मित्रांनो आला तर त्या ठिकाणी आधी प्रश्न बघायचा आहे. मग प्रश्न काय आहे बघा तर त्या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय उत्तरता क्रम दिसतोय बघा. परंतु जर अशा प्रकारचा प्रश्न आला तर त्या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला फरकच काढावा लागेल. या ठिकाणी ह्या दोघांना पहिल्यांदा फरक काढा. तो असणार आहे +12. या दोघांना काढा, माहित नाही. या दोघांना काढा, माहित नाही. या दोघांमधील फरक आहे 6, यामधील आहे 4 आणि यामधील आहे 2. तर या ठिकाणी आपल्याला काय समजलं तर 2 फरक आहे, नंतर 4, नंतर 6. या ठिकाणी आपल्याला प्रश्नचिन्ह आहेत आणि शेवट दिला आहे फरक 12. तर 2 4 6 या ठिकाणी जे काय प्रश्नचिन्ह आहेत आणि शेवट 12 हे कशा संख्या द्या समसंख्या द्या. तर या ठिकाणी प्रत्येक 2 संख्येमध्ये समसंख्येचा फरक हा क्रमाने कमी होत चालला आहे. त्यामुळे 2 4 6 या ठिकाणी 8 असेल आणि या ठिकाणी 10 असेल. म्हणजे 2 संख्येतला फरक हा 10 किंवा 8 आला पाहिजे. मग या ठिकाणी जर आपला फरक 12 असेल तर या ठिकाणी फरक आला पाहिजे 10. त्यामुळे -18 + 10 केलं तर आपले उत्तर येईल -8. पर्याय क्रमांक असेल 1. चला बघूयात प्रश्न क्रमांक 3. या ठिकाणी प्रश्न काय आहे बघा. एका स्पर्धेत 12 संघांनी सहभाग घेतला व ते परस्परांशी साखळी पद्धतीने खेळले असता एकूण किती सामने होतील? हा प्रश्न आहे पोरांनो कुठ प्रश्न या टॉपिक वरती आधारित. अशा प्रकारचा प्रश्न जर आपल्याला आलं तर त्या ठिकाणी काय करायचंय तर बघा या ठिकाणी त्यांनी म्हटलं आहे 12 संघ, दिलेल्या संघांचा क्रमांक गुणुले त्याच्या मागील क्रमांक भागिले करायचं 2. मग बे के बे बेसक्क 12, 11 × 6 66. जर त्यांनी एकमेकाशी जर सामना खेळला तर त्या ठिकाणी एकूण सामने होतील 66. पर्याय क्रमांक किती आहे आपला 3. चला बघूयात पुढचा प्रश्न. प्रश्न काय आहे बघा. एका सांकेतिक भाषेत 34 = 19, 16 = 13 आणि 92 = 29 असे लिहितात. तर त्याच सांकेतिक भाषेत 76 बरोबर काय? सांकेतिक भाषा म्हणजे काय पोरांनो तर काही त्या प्रश्नांना संकेत दिलेले असतात बघा. संकेत काय आपल्याला पोरांना बघायचंय तर या ठिकाणी 34 = 19 म्हणजेच काय तर ह्या 3 आणि 4 म्हणजे 34
यामधील 3 आणि 4 या अंकांचं काहीतरी आपल्याला क्रिया करायची असेल आणि त्या क्रिया केल्यानंतर उत्तर येणार आहे आपलं 19. मग क्रिया काय करायची बघा, तर या ठिकाणी 3 आणि 4 या दोघांचा करायचा गुणाकार, तो येईल 12 आणि परत 3 आणि 4 यांची करायची आहे बेरीज आणि परत दोन्ही क्रिया केल्यानंतर दोघांची करायची आहे बेरीज, ती येईल 19. याचा अर्थ आपल्याला काय कळलं, तर त्या ठिकाणी त्या अंकांचा गुणाकार अधिक त्या अंकांची बेरीज बरोबर ते पुढचं आले उत्तर. मग ही क्रिया मुलांनो प्रत्येक त्या पदामध्ये असते. मग शेवटचं पद काय आहे बघा, 76. तर त्या 76 बरोबर 7 सकून येणार 42 अधिक 7 आणि 6 येणार 13, म्हणून 42 अधिक 13 येईल आपलं 55. पर्याय क्रमांक 1. चला बघूयात पुढील प्रश्न. एका घड्याळामध्ये 8:20 झाले असता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल? हा प्रश्न आहे तर्कसंगती व अनुमान या टॉपिक मधील. भाषिक हा उपघटक आणि त्या उपघटकामधील हा घड्याळ हा टॉपिक आहे. तर या ठिकाणी काय म्हटलंय त्यांनी बघा, अंशाचा कोन म्हणजे तास काटा आणि मिनिट काटा या दोघांमधला पोरांनो अंशाचा आपल्याला कोन काढायचा आहे. त्या ठिकाणी मग एक सूत्र या, हे कधी ध्यानात ठेवायचे आपल्याला. सूत्र काय आहे बघा, 30 गुणुले तास वजा 11/2 गुणुले मिनिटे. मग बघा 30 गुणुले तास किती असणार आहेत आपलं 8 वजा 11/2 गुणुले मिनिटे आहे आपली 20. बे के बे बेंदा 20 अकरून 10 110 आणि 3 गुणिले 8 करा 24 आणि 0 द्या, तर 240 वजा 110 उत्तर आपले येईल 130 अंश. पर्याय क्रमांक असेल तर तो 2. चला बघूयात पुढील प्रश्न. हा प्रश्न आहे कुठ प्रश्न या टॉपिक मधील दिनदर्शिका या टॉपिक वरती आधारित. प्रश्न काय आहे बघा, एका लीप वर्षी 8 मार्चला सीमाचा जन्म बुधवारी झाला, तर तिचा 5वा वाढदिवस कोणत्या वारी असेल? एक लीप वर्ष समजा ते आपण म्हटलं 2012, या लीप वर्षामध्ये 8 मार्चला बुधवारी तिचा जन्म झाला, परंतु त्यांनी प्रश्नामध्ये म्हटलं आहे की तिचा 5वा वाढदिवस कोणत्या वारी येईल. तर अशा वेळेस पोरांनो काय करायचं, जेवढ्या क्रमांकाचा वाढदिवस तेवढे वार पुढे घ्यायचं. याचा अर्थ त्यांनी विचारला आहे आपल्याला 5वा वाढदिवस, याचा अर्थ 5 दिवस आपण पुढे घ्या, परंतु 5 दिवस जर आपण पुढे घेतलं तर 5 वर्ष आपल्याला पुढे जायला लागणार आहे. त्यामुळे 2017 येईल. या 2017 मध्ये 8 मार्चला आपल्याला कोणता वार येईल हे काढायचं आहे. पहिल्यांदा आपण बघितलं या ठिकाणी 5 दिवस पुढे जायचं आहे, परंतु या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये लीप वर्ष कुठेतरी दडलेले आहे. ते लीप वर्ष कोणतं आहे, 2012 देखील लीप आहे आणि 2016 देखील एक लीप वर्ष आहे. आता या ठिकाणी दोन्हीही धरायची नाहीत. धरायचं कोणतं बघा, ज्या वेळेस या ठिकाणी बघा आता 2012 जे आहे ते 12 पासून ते 13 पर्यंत या दोघांच्या दरम्यान फेब्रुवारी हा महिना मध्ये येत नाही, त्यामुळे 2012 धरायचे नाही, परंतु 2016 हे धरायचे. याचा अर्थ हे 5 दिवस पुढे प्लस लीप वर्षाचा 1 दिवस म्हणजे 6 वार पुढे जायचं आहे आपल्याला. म्हणजे जर 6 वार पुढे जायचं असेल तर 1 वार मागे जावा. याचा अर्थ 1 वार जर मागे घेतला तर उत्तर येईल आपलं मंगळवार. चला पाहूयात पुढील प्रश्न. प्रश्न आहे वयवारी या टॉपिक वरती आधारित. प्रश्न बघा आता, सुरेश व रमेश यांच्या वयांचे 10 वर्षापूर्वीचे गुणोत्तर 2:5 होते. आणखी 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3 होईल, तर सुरेशचे आजचे वय किती? जर अशा प्रकारचा प्रश्न आला तर काय करायचं ते बघा. या ठिकाणी त्यांनी म्हटलंय की 10 वर्षापूर्वीचे गुणोत्तर
2 5. आता बघा आपल्याला त्यांचं फिक्स वय माहित आहे का? नाही. मग ते मानायचं आपण एक्स, आणि त्या एक्स ने पोरांनो या 2 आणि 5 ला काय करायचंय? गुणायचं या. मग 2x छेद 5x ही त्यांची काय झाली? आता 10 वर्षापूर्वीची वय झाली. आता पहिल्यांदा आजचं वय काढ. आता आजचे काय असेल मग? 2x अधिक 10 आणि 5x अधिक 10, आणि परत त्यांनी काय म्हटलं आहे बघा? 6 वर्षानंतर. ते काय होईल? 2x अधिक 10 अधिक 6, 5x अधिक 10 अधिक 6 बरोबर येणारे गुणोत्तर आहे 2/3. तर आपल्याला x ची किंमत काढण्यासाठी तिरकस गुणाकार करावा लागेल. याचा अर्थ 3 दुने 6x अधिक 10 6 16 16 48 बरोबर 2 पंचे 10x अधिक 6 दुने 32. आता चले एका साईडला मांडा, सहगुणक एका साईडला मांडा. तर या ठिकाणी काय होईल बघा? आता 10x वजा 6x बरोबर 48 मधून 32 वजा करा. तर 4x बरोबर येईल 16 आणि x बरोबर येईल 4. म्हणजे आपण मांडलेली किंमत किती आली आहे? 4. आता ह्या 4 ने आपल्याला काय करायचंय? तर 2 आणि 5 ला गुणायचे आहे. 4 दुने येईल 8, 4 पंचे येईल 20. परंतु ही त्यांची वय आहेत 10 वर्षापूर्वीची. त्यांनी आपल्याला म्हटलं आहे की आजचे वय किती? पण कुणाचे? सुरेशचे. सुरेश आपण कुणाला म्हटलं होतं? 2x ला. 2 चे काय आले आहे? 8 प्लस हे 10. याचा अर्थ उत्तर येईल आपलं 18 वर्ष. चला बघूयात पुढील प्रश्न. अक्षय सीताला म्हणाला, तू माझ्या मामाच्या एकुलत्या एक बहिणीची मुलगी आहेस. कोण कोणाला म्हटले बघा? तर अक्षय हा सीताला म्हटलाय. काय म्हटलंय बघा? तू माझ्या मामाच्या एकुलत्या एक बहिणीची मुलगी. तुम्हाला माहिती मुलांनो, मामाची एकुलती एक बहीण म्हणजे कोण असतं? तर ती असते आपली आई. याचा अर्थ ती आहे अक्षयची आई. आणि त्या आईची कोण आहे? ही मुलगी. याचा अर्थ सीता ही अक्षयची आहे बहीण. परंतु प्रश्न काय म्हटले बघा? अक्षय हा सीताचा कोण? जर सीता ही अक्षयची बहीण असेल तर अक्षय हा सीताचा कोण असेल? भाऊ असेल. पर्याय क्रमांक 1 आहे उत्तर. चला बघूयात पुढील प्रश्न. प्रश्न आहे कुठ प्रश्न या टॉपिक मधील दिशा या टॉपिक वरती. प्रश्न काय आहे बघा? अजय अ ठिकाणापासून पूर्वेकडे 9 किमी अंतर चालत गेला. तेथून काटकोनात वळून उत्तरेकडे 15 किमी अंतर चालत गेला. पुन्हा डावीकडे काटकोनात वळून 17 किमी अंतर चालला. तर मूळ ठिकाणापासून तो कोणत्या दिशेला व किती अंतरावर आहे? जर प्रश्न जसा जरी मोठा असेल तरी प्रश्न हा अवघड नाही, एकदम सोपा प्रश्न आहे. प्रश्न बघा आता. या ठिकाणी अजय हा अ ठिकाणापासून पूर्वेकडे 9 किमी अंतर चालला. तेथून उत्तरेकडे वळून 15 किलोमीटर अंतर चालला आणि पुन्हा डावीकडे वळून 17 किलोमीटर अंतर चालला. तर तो मूळ ठिकाणापासून कोणत्या दिशेला व किती अंतरावर आहे? आता बघा, जर तुम्हाला मूळ स्थानापासून कोणत्या दिशेला आहे असं जर त्यांनी म्हटलं तर ज्या ठिकाणापासून तो निघाला आहे ते असतं त्यांचा मध्यबिंदू. सर्व दिशांचा काय असतो? तो मध्यबिंदू. त्यामुळे या ठिकाणी येणार वायव्य दिशा. आणि अंतर बघा कसा काढायचा ते. या ठिकाणी जर आपल्याला हे अंतर काढायचं असेल तर आपल्याला ही बाजू माहित पाहिजे. तर या ठिकाणी 15 बाजू, या ठिकाणी 15 येईल का? कारण समोरासमोरील बाजू समान असते, त्यामुळे इथे 15 आलं. हे 9
या ठिकाणी 17 आहे, या ठिकाणी 9 येईल, या ठिकाणी राहिले 8. मग 8, 15 आणि 17 हे आहे पोरांनो एक त्रिकोण आहे बघा. यामध्ये 8चा वर्ग अधिक 15चा वर्ग बरोबर 17चा वर्ग येतो. म्हणजे उत्तर आपलं असेल वायव्य दिशा आणि 17 किमी अंतरावर असेल. चला बघूयात शेवटचा प्रश्न. प्रश्न आहे समसंबंध या घटकावरील अक्षर या घटकावरती. या ठिकाणी बघा जर अशा प्रकारचा प्रश्न आला तर तुम्ही काय करायचे ते बघा. आता या ठिकाणी या अक्षरांचे अनुक्रमांक लिहून घ्यायचे. या ठिकाणी ए चा अनुक्रमांक आहे 1, डी चा असेल 4 आणि जे चा असेल 10. त्याला बी चा 2, एफ चा 6, एम चा 13. मग पहिल्याचा संबंध लावायचा पहिल्याशी. याचा अर्थ 1 ने वाढ झाला, 2 ने वाढ झाली आणि 3 ने वाढ झाली. मग 1 ने वाढ, 2 ने वाढ आणि 3 ने वाढ. समसंबंध म्हणजे आपल्याला माहिती मुलांनो, तर पहिल्या 2 पदामध्ये जो काय संबंध असेल तो संबंध किंवा तशा प्रकारचा संबंध तिसरं पद आणि चौथ्या पदामध्ये आवश्यक आहे. या ठिकाणी संबंध काय लागला बघा, +1, +2 आणि +3. याचा अर्थ सी बरोबर असेल 3, आय बरोबर 9, ओ बरोबर 15. यामध्ये +1, +2 आणि +3. 3 + 1 होईल 4, 9 + 2 होईल 11 आणि 15 + 13 होईल 18. म्हणजे चौथ्या क्रमांकाचा अक्षर, 11व्या क्रमांकाचा अक्षर आणि 18व्या क्रमांकाचा अक्षर आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. ते असेल डी, के आणि आर. तर उत्तर आपलं काय आलं आहे डी, के, आर, पर्याय क्रमांक 1. तर विद्यार्थी मित्रांनो आपण आज या ठिकाणी थांबतोय. आज आपण बघितलं की इयत्ता 7वी स्कॉलरशिप मधील बुद्धिमत्ता या विषयाचे अत्यंत महत्वाचे 10 असे संभाव्य प्रश्न आपण बघितले. एकदम सोप्या प्रकारे त्यांचं सोल्युशन देखील केलं आहे. जर अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.